कात सरू दे कात इरुदे पेटवू इझला अंगार एकजुटीची एक ठिणगी काढूनी टाकू अंधार. एक गाव जे कधी काळी दुष्काळाने त्रस्त होतं, पण आज तेच गाव उभं आहे विकासाच्या नव्या शिखरावर. ही कहाणी आहे आदर्श गाव गणेगावची. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व जयकुमार गोडे साहेब ग्रामविकास मंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू झाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. आणि हे अभियान राबवत आहोत आम्ही आमच्या आदर्श गाव गणेगावमध्ये. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील आदर्श गाव गणेगावने विकासाची नवी दिशा निर्माण केली आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 असा असून या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते झाला व तसेच तालुकास्तरीय शुभारंभ आदर्श गाव गणेगाव मध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये खालील घटकांवर गावाच्या एकजुटीने विशेष कामगिरी करण्यात आली. सुशासनयुक्त पंचायत. गणेगावमध्ये प्रशासन म्हणजे फक्त कागदपत्र नाही, तर लोकांचा विश्वास आहे. लोकसेवा हक्क अंतर्गत 7 प्रकारचे दाखले व ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. CSC आदर्श आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत. तक्रार पेटीद्वारे तक्रार निवारण व्यवस्था. ग्रामपंचायतची अधिकृत व अद्ययावत वेबसाईट तयार. गावभर CCTV निगराणी. नियमित सभा व अद्ययावत दप्तर. मेरी पंचायत सारख्या ॲपद्वारे पारदर्शकता. आयुष्यमान भारत अंतर्गत 1063 कार्ड वितरित. दिव्यांग, महिला व मागासवर्गीयांसाठी 100% निधी खर्च. सक्षम पंचायत. आर्थिक सक्षमता म्हणजेच खऱ्या विकासाचा पाया. घरपट्टी, पाणीपट्टी QR कोडद्वारे वसुली. लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना शालेय किट. निरवंडे चारी पाणी प्रकल्पासाठी पाईप खरेदी. दुकान भाडे व इतर स्वउत्पन्न स्रोत. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणारे आणि निसर्गाशी नातं जपणारे आदर्श गाव गणेगाव. 100% नळ कनेक्शन. वनराई व सिमेंट बंधारे. रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्व संस्थांमध्ये. ठिबक सिंचन व सूक्ष्म सिंचन वाढ. 25% सौर कृषी पंप. 3300 मोहगणी वृक्ष लागवड. 1000 सागवान. 1600 नारण वृक्ष लागवड. प्लास्टिक बंदी व कापडी पिशव्या वितरण. ओला सुका कचरा व्यवस्थापन. 100% पाण्याचा निचरा होण्यासाठी 100% कुटुंबांकडे शोष खड्डे. मनरेगा व इतर योजनांची अभिसरण. मनरेगा अंतर्गत विविध कामे. वृक्ष लागवड, जलसंधारण, गोठे बांधकाम. यामुळे गावाचा पाया अधिक मजबूत झाला आहे. गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण. गावातील प्रत्येक संस्था विकासाची एक साखळी बनली आहे. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय व मीटिंग हॉल. शाळांमध्ये डिजिटलायझेशन, CCTV, स्वच्छता, पोषण परसबाग. अंगणवाडीत डिजिटल सुविधा व पोषण परसबाग. पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध. स्मशानभूमीमध्ये सर्व अद्ययावत सेवा. अद्ययावत व्यायामशाळा व लोकसहभागातून धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण. उपजीविका विकास व सामाजिक न्याय. गावाचा विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विकास. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गरजूंना पक्की घरे. 141 लखपती दीदी निर्माण. महिला सहभाग FPO मध्ये. अॅनिमिया मुक्त गाव अभियान अंतर्गत आरोग्य शिबिरे घेऊन गाव अनिमिया मुक्त केले. लोकसहभाग व श्रमदान. गावाच्या विकासात प्रत्येक नागरिकांचे हात जोडले गेले. दर बुधवारी श्रमदान. लोकसहभागातून विविध कामे. वनराई बंधारे. शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वाटप.
बंधाऱ्यातील गाळ काढणे अशी अनेक जलसंधारणाची कामे गावाने एकजुटीने केली. नाविन्यपूर्ण उपक्रम. परंपरा जपत नवीन कल्पनांना सामावून घेत वयोवृद्धांचा सन्मान व दैनंदिन वृत्तपत्र वाचन व्यवस्था करण्यात आली. मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क बनवण्यात आला. शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान. महिलांसाठी हळदी कुंकवाच्या निमित्ताने भव्य महिला मेळावा. गणेगाव फक्त एक गाव नाही, तर एक प्रेरणा आहे, एक आदर्श आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून आदर्श गाव गणेगावनं दाखवून दिलं की लोकसहभाग, गावाची एकजूट, गावकऱ्यांचं सूक्ष्म नियोजन आणि गावकऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर एक दुष्काळी गाव आदर्श हरित गाव बनू शकते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आदर्श गाव गणेगाव. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाल्यामुळे आमच्या गावाचा कायापालट झाला. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री, सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, सन्माननीय आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आनंद भंडारी साहेब, तसेच जिल्हा परिषदेतील सर्वाधिकारी वर्ग व पंचायत समिती राहुरी येथील सर्व अधिकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर आभार, धन्यवाद. झटक सारी घोर निराशा बदल चाल तुझी, नव्या उद्याची नवी उभारी होऊ दे ढाल तुझी. घेऊ नको तू माघार आता, सांगतिया माती उरत पाहू पेरून आशा विकतिला मोती. रात सरू दे कात इरू दे, पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार. एकजुटीची एक ठिणगी